आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे, रायगड आणि पालघर या 3 जिल्ह्यांसाठी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। आज सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीला समन्वय समितीतील सगळे मोठे नेते आणि या तिन्ही जिल्ह्यातील विभाग प्रमुख, तालुका प्रमुख आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित असतील। अक्षय भाटकर आपल्याला अधिक अपडेट देतील। अक्षय, या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल आणि कोण कोण उपस्थित असेल? मुख्य जागा वाटप कशा प्रकारे होईल त्याच्यावर या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि येणाऱ्या विधानसभेसाठी तिन्ही पक्ष जे महायुतीतले महत्त्वाचे आहेत त्यामध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मुख्य नेत्यांमध्ये एक समन्वय असावा हीच मुख्यतः या बैठकीच्या मागची मूळ उद्देश आहे। आज जी बैठक होणार आहे ठाण्यामध्ये, त्यामध्ये रायगड, त्याचबरोबर ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांमध्ये ज्या जागा आहेत महायुतीकडच्या त्यांचं वाटप, त्याबरोबर कोणाची ताकद कुठे जास्त आहे, या सगळ्या विषयांवर चर्चा होईल आणि एक निर्णय घेतला जाईल, जो निर्णय अखेरीस सगळे मोठे नेते जे आहेत म्हणजे अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सांगितला जाईल। काल आणि परवा रायगड आणि सिंधुदुर्ग मधली बैठक झालेली आहे कोकणातली, आणि आता उर्वरित कोकण जो आहे जे 3 जिल्हे आहेत त्यांची बैठक होणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये भाजपकडून प्रसाद लाड असतील, उदय सामंत असतील, असे सर्व नेते महत्त्वाचे जे आहेत महायुतीतले ते आज उपस्थित असणार आहेत आणि त्यांच्याबरोबर जिल्ह्यातले महत्त्वाचे नेते देखील उपस्थित असणार आहेत। जागा वाटपासंदर्भात आणि विधानसभेमधल्या वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भात यामध्ये चर्चा केली जाईल। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।